भैया तुम्ही एवढे नाराज कमून येतं? मला माहिती तुम्ही नाराज कमून येतं. आपलं जे सोयाबीन आहे ना, याला नक्कीच मार्केटला भाव चांगला लागणार आहे आणि यंदा तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. वहिनी, मार्केटमध्ये 3 आणि 4 हजार रुपये सोयाबीन चालली आणि आपलं स्वप्न कुठून पूर्ण होणार आहे? 1000-2000 वाढून आले असते तर स्वप्न पूर्ण झालं असतं. तर मला वाटत नाही की होईन म्हणून. राहुल, कल्पना कुठे दिसना? अरे राहुल, अरे कल्पना. आओ इकडे इकडे आम्ही आंब्याच्या रानामध्ये. भैया आज तुमचे भाऊले खुश दिसा लागले तर. राहुल, तुझ्या मनात जे आता विचार चालू आहे ना, ते सगळं सोडून दे आता. आणि कस काय? आपल्या सोयाबीनला सगळ्यात जास्त मार्केटला भाव बी मिळाला. हे बघ, ही पावती आणि हे पैसे. ह्या पा भया, मी तर तुमचा भाऊ आहे आणि तुम्ही आपल्यापासून काही गोष्टी लपवत असल्या तर खऱ्या खऱ्या सांगा. सगळ्या दुनियाच्या सोयाबीनचा भाव असा नाही आणि तुम्हाला कसा भेटला हो? तुम्हाला मपली शपथ आहे, खरं सांगा. तुला विश्वास नाही ना? हे बघ, पावती आणि पैसे. अशा पावत्या तर तुम्ही किती क बनवू शकतात आणि तुमचा मपल्यावर जीव आहे तर तुम्ही काही पण करू शकतात. मला माहित होतं राहुल, तू असं म्हणणार आहे म्हणून. तुम्हाला विश्वास नाही ना? चला माझ्या सोबत. एका शेतकरी सोयाबीन याच भावामध्ये गेलेली. भैया, मला तुमच्यावर काही विश्वास नाही. आणि वहिनी, भयान तुम्ही जा बरं. चल, तुला विश्वास नाही ना? दाखवतो. चल. राम राम काका. राम 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 राम. काका, मी असं ऐकलं की तुमच्याकडे युनिवेज 108 सोयाबीन होती, तर तुम्हाला याचा उतार कसा आलाय? इनवेज कंपनीचं 108 नंबर मी पेरलं होतं बरं का. हा. तर 3 बॅग पेरल्या होत्या. 3 बॅगला मला 65 कट्ट्याचा अवरेज मिळत होता. आणि कोणत्या मार्केटमध्ये विकली ती? जालना मार्केटला गेली. काय भाव मिळाला तिला? 5.5 पासून तर 58 मिळाला. 30 क्विंटलला 5.5 गेली. तिचं वैशिष्ट्य असं आहे की सोयाबीन काढायच्या नंतर 3 दिवस जमिनीवर पसर होती, हा. पण ती फुटली नाही. हा. त्याच्यामुळे ते वाण चांगला वाटला. फक्त 3 एकर मध्ये मला 65 कट्टे सोयाबीन मिळाली. 3 एकर मध्ये 65 कट्टे. 65 कट्टे म्हणजे किती क्विंटल होईल ते? 35-36 क्विंटल भरून 30 क्विंटल मार्केटला विकली. काका, तुम्ही सोयाबीनला किती डोस टाकले होते? काय झालं, दरवर्षी पेरते वेळेस डोस टाकीत असतो. हा. पण यंदा पेरते वेळेस डोस टाकलाच नाही. हा. आणि नंतर थोडं बखाड पडलो. नंतर टाकू मला टाकणं नाही झालं. आणि नंतर पाऊस चालू झाला तर नंतरही टाकणं नाही झालं. म्हणजे यंदा खत टाकायचा विषयच राहिला. त्याचं वैशिष्ट्य एक अत्यंत महत्वाचं आहे का, की याला दुसऱ्या वाणापेक्षा मोजेक नावाचा हा रोग येतच नाही. आणि आला नाही, आतापर्यंत नाही आला, पण जर नंतर भविष्यात आला तर काय सांगा. पण यंदा दुसऱ्या वाणाला मोजेक गेल्या वर्षी आलता, यंदा बऱ्याच ठिकाणी आलता, पण यंदा ह्या वाणाला मोजेक दिसला नाही. धन्यवाद.